सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत नवीन कविता. कविता 9वी आणि या कवितेचं नाव आहे पाळणा. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नई कविता और यह कविता का नाम है पाळणा. चला तर मग करूया सुरुवात. निजन ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे, कोण करी हे जीवे भावे ती माझी आई. बाळाला जर झोप येत नसेल तर गाणं म्हणणारी अथवा बाळाला पाळण्यात घालून झोके देणारी आणि असं सगळं मनापासून करणारी असते ती म्हणजे आपली आई. रडवे माझे वदन बघोनी, भूक लागली हे जाणोनी, कोण उघे करी मज पाजोनी ती माझी आई. बाळाचा रडवा चेहरा पाहून बाळाला भूक लागली आहे हे जाणून त्या बाळाला दूध पाजून शांत करणारी ती म्हणजे आईच. तो मेरे प्यारे बच्चों, यदि बच्चा सो नहीं रहा है तो उसे गीत सुनाने वाली या बच्चे को झूले में झुलाने वाली वह माँ है जो अपने दिल से ऐसा करती है. बच्चे का रोता हुआ चेहरा देखकर माँ ही जानती है कि बच्चे को भूख लगी है और वह माँ बच्चे को दूध पिलाकर शांत करती है. वह है माँ. तर माझ्या बाळांनो, तुम्हाला हे कडवं अगदी व्यवस्थित समजलं आहे ना? आता ह्या कडव्यात असलेले कठीण शब्द आपण समजून घेऊया आणि लिहूया. तर सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये नवीन पानावरती आजची तारीख टाकायची आहे, आजची दिनांक, कवितेचं नाव पाळणा आणि या कठीण शब्दांना लिहायला सुरुवात करूया. पहिला शब्द आहे आई. आई म्हणजे जननी, मदर. दुसरा शब्द आहे निज. निज म्हणजे झोप, स्लीप. तिसरा शब्द आहे गीत. गीत म्हणजे गाणे, सॉन्ग. आणि चौथा शब्द आहे वदन. वदन म्हणजे मुख, फेस. हसता मजला पाहुनी हसते, मुके मटामटा कितीतरी घेते, परी अंतरी जी तृप्त न होते ती माझी आई. बाळाला हसताना पाहून आई हसते आणि बाळाचे पटापट मुके घेते, तरी पण तिचे मन भरत नाही, ती म्हणजे आईच. येई दुखणे तेव्हा जपते, सुखवा या मज अतिशय झटते, परोपरी करी उपचाराते ती माझी आई. जेव्हा बाळाला काही दुखते तेव्हा आई बाळाची खूप काळजी घेते, बाळाच्या सुखासाठी अतिशय झटते, सर्व प्रकारचे उपचार करते, ती म्हणजे आई. तो मेरे प्यारे बच्चों, अपने बच्चे को हंसते हुए देखकर माँ भी हंसती है और बालक का चुंबन लेती है, फिर भी वह संतुष्ट नहीं होती है, वो है माँ. जब कुछ दर्द होता है तो माँ अपने बच्चे का बहुत ख्याल रखती है. वह अपने बच्चे की खुशी के लिए कड़ी मेहनत करती है और सभी तरह के उपचार करती है. वह है माँ. तर बाळांनो, तुम्हाला हे कडवं अगदी व्यवस्थित समजलेलं आहे ना? तर आता आपण या कडव्यामध्ये असलेले कठीण शब्द समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. पहिला शब्द आहे तृप्त म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन. दुसरा शब्द आहे अंतरी म्हणजे मनात, इन माइंड. आणि तिसरा शब्द आहे परोपरी म्हणजे सर्व प्रकारे, इन एव्हरी पॉसिबल वे. चालत असता पडलो पाहुनी, उचला या मज येई धावुनी, गोंजारी पोटाशी धरुनी ती माझी आई.
चालत असताना जर बाळ पडले तर उचलण्यासाठी पटकन धावून येऊन स्वतःच्या पोटाशी जवळ धरून लाड करणारी ती म्हणजे आई. स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा सीमा नाही. कैसा हो मी उतराई, गे माझी आई. आईच्या मायेची आठवण येते. तिच्या उपकाराची सीमा मर्यादा नाहीच. तुझे ऋण कसे ग फेडू माझ्या आई. यदि बच्चा चलते वक्त गिरता है तो माँ उसे उठाने के लिए तुरंत ही दौड़ आती है और वह बच्चे को अपने करीब लेती है. वह है माँ. माँ की ममता याद आती है, उसकी कृतज्ञता की कोई सीमा नहीं है. मैं आपका कर्ज कैसे चुका सकता हूँ माँ. तर बाळांनो, तुम्हाला ही कविता अगदी व्यवस्थित समजली आहे ना. मग आता ह्या कडव्यात आलेले आपण कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहून घेऊया. पहिला शब्द आहे ममता म्हणजे माया, अफेक्शन. दुसरा शब्द आहे स्मरण म्हणजे आठवण, टू रिकलेक्ट. तिसरा शब्द आहे सीमा, मर्यादा, लिमिट. आणि चौथा शब्द आहे गोंजारणे, जवळ घेणे, एम्बॅरेस. तर बाळांनो, पाळणा ही कविता आपली आता पूर्ण झालेली आहे. तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.